तर हिंदुत्वाचा आपण मुद्दा घेतोय आणि मराठी नाही हिंदू हो. अशाच पद्धतीचं ज्यावेळेला चित्र तयार होत आहे. मुळात महाराष्ट्रातलं जातीयकरण खूप जास्त झालं आहे. म्हणजे जातीपातीचं राजकारण हे टोकाला गेलं अशा स्वरूपाचं आहे. एकीकडे जात संपत नाही, संपवली जात नाही. नाही जातच नाही, जातने ती जात असते असं म्हणतात. तर मुळात जात ही संपत नाही आणि ती जात संपत नाही. मग धर्म या पातळीवर आपण कसं जाऊ जर एक जातीचं लक्षात घ्या, समीकरण संपत. आपण जात नाही असं बोलत असलो तरी तुम्ही कधी मुस्लिम समाजाच्या एकंदरीत तुम्ही अभ्यास थोडा करा. मुस्लिम धर्मामध्ये पण असंख्य जात आहेत. पसमंदा आहेत, कुरेशी आहेत, आपल्या एवढ्याच जाती आहेत, हो आहे. काही कमी नाही. पण कधीही त्यांच्या जातीबद्दल ते चर्चा करताना आपल्याला दिसले आहेत का? कधीही जातीसाठी आरक्षण मागताना आपल्याला दिसलेले आहेत का? नेहमी बोलतात की आम्हाला मुस्लिम आरक्षण द्या. तोच विचार हिंदू समाजाने घेणं मला वाटतं अत्यंत गरजेचं आहे. की आपण जेव्हा हिंदू म्हणून आपण जेव्हा एक विचार करू, हिंदू समाज म्हणून जेव्हा विचार करू, कारण का आपल्या आजूबाजूला कॅथलिक समाज आहे, मुस्लिम समाज आहे, ते जेव्हा आपल्या धर्माच्या बद्दल विचार करतात, जातीबद्दल नाही, तेव्हा मला असं वाटतं की एक संघ पद्धतीने आपले खूप विषय सुटू शकतात किंवा खूप प्रश्न निर्माण पण होणार नाही. एवढी ताकद एका हिंदू ह्या शब्दामध्ये असल्यामुळे मला असं वाटतं त्या दृष्टिकोनातून विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. अगदी खरं आहे. नाहीतर हिंदू धर्मातल्या अनेक जण मग धर्मांतर करताना पाहायला मिळतात. मूळ कारण तेच आहे की जातीत जर तुम्हाला योग्य मान सन्मान आणि एकोपा मिळाला तर मग हे धर्मांतराची प्रकरणं वाढणार नाहीत.